नमस्कार, मी सुप्रिया आणि हे आहे गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या हे मराठी यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न या शहरामध्ये इस्कॉन मंदिरातर्फे एक रथयात्रा आयोजित केलेली आहे ती दाखवणार आहे। इथल्या इस्कॉन मंदिरातर्फे सतत काही वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। तर आज जगन्नाथपुरीमध्ये जी रथयात्रा असते तसं या रथयात्रेचं आयोजन आज मेलबर्नच्या शहरामध्ये केलेलं आहे। तर ती रथयात्रेची परेड या व्हिडिओमधून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर ही रथयात्रा जी आहे ती एका बीचच्या कडेला त्यांनी आयोजित केलेली आहे। तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवते। तर आता मी आलेलो आहोत ट्राम स्टॉपला। इथून ट्राम घेऊन आम्ही जिथे रथयात्रा आहे तिथे जाणार आहोत। तर सिटीमधून ट्राम घेऊन आम्ही जाणार आहे। ते जे मंदिर आहे ते जरा सिटीपासून 5 किलोमीटर लांब आहे। तर तिथे आम्ही ट्रामने जाणार आहोत। तर आत्ता आम्ही ट्रामने आलेलो आहोत। हा जो एरिया आहे ह्याचं नाव आहे सेंट किल्डा आणि इथे सेंट किल्डा फेस्टिवल म्हणून हा पूर्ण प्रोग्राम आहे। तर हा रोडवर सगळे वेगवेगळे शो त्यांनी अरेंज केलेले आहेत। तर ह्या सेंट किल्डा फेस्टिवलमध्येच ही रथयात्रा सामील झालेली आहे। ते बघूयात। आता पुढे जो दिसतोय समुद्र आहे त्या किनारी तिथे ती रथयात्रा आहे। तर इथे आता रथयात्रा मला दिसलेली आहे, बघूया आपण।
तुम्ही बघू शकता इथे भारताबरोबरच इतर देशातले लोकही हे या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते। बरेचसे परदेशी लोक आनंदाने या रथयात्रेत सहभागी झाले होते। तर ही चाललेली रथयात्रा बरेच परदेशी लोकही जिथे जागा मिळेल तिथे बघून थांबून बघत होते आणि ते त्यांचा आनंद घेत होते। त्याचबरोबर ते जे काही वरून फुलं टाकत होते ते सुद्धा ते परदेशी लोक घेत होते। त्याबरोबर प्रसाद म्हणून ते रथातून काही जण फळं देत होते, तर ते सुद्धा ते परदेशी लोक आपल्याबरोबरच घेत होते। बाकी भारतीय लोक तर मोठ्या प्रमाणात इथे सगळा आनंद घेत आहेत। सगळेजण भारतीय कपड्यांमध्ये आलेले, त्यामुळे अगदी भारतात 1, 2, 3 start together. 1, 2, 3 decide which one you want to do. Inside, outside, okay? 1, 2. Yes, good. Come closer, take some distance. Move forward. Very good choreography. Move forward.
आता ती परेड तिथे संपेल त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. हे इकडे स्टॉल लागलेले आहे सगळे इस्कॉन मंदिरातर्फेच प्रसाद म्हणून ते फळं देत आहेत. बाकीचे जे काही तुम्हाला घ्यायचं असेल जेवण तर ते विकत आहे. तर बघूयात आता इथे काय काय. हरे कृष्ण फूड. हां इथं आपण इथे कलिंगड फ्री देतात. इकडे नाश्ता आहे पैसे देतात ते कलिंगड. हा सगळा इथला समुद्र किनारा आहे आणि त्याच्या कडेला हे आपले इस्कॉनचं फेस्टिवल भरलेलं आहे. आणि इथे चांगलं बीचवर बसून छान हरे रामा हरे कृष्णाचा आवाज येते. खूप छान वाटतं जेव्हा परदेशात आपल्याला ऐकायला मिळतं. जेव्हा परदेशातल्या समुद्रकिनारी असं भजन ऐकायला येतं तेव्हा खूप भारी वाटतंय. हे जे सगळे स्टॉल आहेत त्यात काही खाण्याचे स्टॉल आहेत, काही फेस पेंटिंग, मेहंदी, काही विकण्यासाठी वस्तू असं वेगवेगळं आहे. आणि इथे स्टेजवर वेगवेगळे परफॉर्मन्स दिवसभर चालणार आहे. इकडे मेहंदी काढतायत. मेहंदी मेहंदी आणि फेस पेंटिंग. हो ना. तिकडे इथे काय जॉईन लाईक
कृष्ण हरे हरे। हे जे सगळे स्टॉल आहेत ते आता रात्री 9 वाजेपर्यंत आहेत. सकाळी 11 वाजता चालू झालेले आहेत ते 9 वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम आणि हे सगळे स्टॉल असणार आहेत. इकडे पर्णिका तर आता रथयात्रा पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर जिथे हे स्टॉल्स लागले होते तेही आम्ही बघितले. रथयात्रा खूप छान झाली. सगळे भारतीय तर होतेच पण वेगवेगळ्या देशातले लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्याच्यानंतर जे स्टॉल आहे तिथे पूर्ण आता 9 वाजेपर्यंत रात्री काही कार्यक्रम आणि ते खाण्याचे स्टॉल चालू राहणार आहेत. तिथे सुद्धा सगळ्या देशांची लोक येऊन एन्जॉय करतात, जेवण करतात. तर खूप छान वाटलं. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. अशाच ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.